विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सातबारा उतारावर शेरे मारल्यानंतर हरकती नोंदवण्यास 15 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। तसंच सातबारा उतार्यावर भूसंपादनासाठी इतर हक्कांमध्ये नोंदीचा फेरफार होणार आहे। तर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विमानतळाचा शिक्का मारण्यात आला असून जमीन विक्रीस बंदी घालत सक्तीचं भूसंपादन करण्यात आलंय। पालिका हद्दीमध्ये समाविष्ट गावात पालिकेनं कोणतीही पाणी पुरवठा योजना राबवलेली नाही आणि त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। दिवसाला जवळपास 1000 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। राज्यातील बदलत्या वातावरणाचा फटका भाजीपाल्यावर बसलाय। भाज्यांची आवक घटल्यानं दरांमध्ये जवळपास 10 ते 20% वाढ झाली आहे। टोमॅटो, फ्लावर, शिमला मिरची आणि मटारच्या दरात वाढ झालेली आहे। पालिकेकडून अनेक मूर्तिकारांना मागील 2 महिन्यात जवळपास 450 मेट्रिक टन शाडू मातीचं वाटप करण्यात आलंय। आतापर्यंत 550 मेट्रिक टनापर्यंत मागणी पोहोचली असून मूर्तिकारांकडून शाडू मातीला पसंती मिळत असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। तर मंडळ परवानगीला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। स्मार्टफोन निर्यातीच्या बाबतीत भारतानं एक मोठी कामगिरी केली आहे। आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातून 24.14 अब्ज डॉलर किमतीचे स्मार्टफोन निर्यात झालेत। मागील वर्षीच्या तुलनेत 15.57 अब्ज डॉलरच्या निर्यातीपेक्षा हे 55% जास्त आहे। कुलाबा वांद्रे सिब्ज आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मागील आठवड्यात वाहतूक सेवेमध्ये दाखल झालाय। तर आता अखेर वोडाफोनचं नेटवर्क तिथे उपलब्ध झालंय, त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र अद्यापही एअरटेल आणि जिओच्या नेटवर्कची प्रतीक्षा आहे। केंद्र सरकारच्या जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरणानुसार राज्य सरकारनंही आपलं धोरण जाहीर केलंय। या धोरणानुसार राज्याच्या किनारपट्टीवर जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापरासाठी कारखाने उभारण्यात येणार आहेत। यासाठी उद्योगांना प्रोत्साहन म्हणून सरकारकडून 15% भांडवली अनुदान देण्यात येणार आहे। येत्या 22 मे रोजी नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकाचं मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे। सुमारे 12.5 कोटी रुपये खर्च करून नागपूर विभागातील इतवारी स्टेशन आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आले। उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणाऱ्या चाकरमान्यांना गुड न्यूज मिळाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील करोडी बोगदा 15 मे पासून पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आलेला आहे। पोलादपूर बाजूकडील बोगद्यातील वीज पुरवठा कार्यान्वित करण्यात आलाय आणि त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास झगमगीत होणार आहे। तर बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामं युद्धपातळीवर सुरू आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवनेरी आणि शिवाई या इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवाशांना समान सुविधा आणि समान किलोमीटरच्या प्रवासासाठी 2 वेगवेगळे तिकीट दर आकारले जात आहेत। त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत्या 6 ऑगस्टपर्यंत टेक ऑफ आणि लँडिंगची सुविधा उपलब्ध नाहीये। त्यामुळे या कालावधीत विमानतळाचा वापर करण्यात येऊ नये अशी नोटीस हवाई प्राधिकरणानं दिली आहे। त्यामुळे जूनमध्ये होणारं उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असलेल्या आरे ते कफ परेड मेट्रो 3 मार्गिकेवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मेट्रो स्थानकात प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते। राज्यभरात बांधण्यात आलेली 200 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र निधीअभावी बंद आहेत। या आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणं तसंच औषधं, पैसे नाहीयेत आणि कर्मचाऱ्यांची देखील भरती करण्यात आलेली नाही अशी धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरिबांना उपचाराअभावी जीव गमवावा लागण्याची शक्यता असून जनतेमध्ये राज्य सरकारविरोधात प्रचंड संतापाचं वातावरण आहे। मध्य रेल्वेनं मेल एक्सप्रेसमध्ये हेड ऑन जनरेशन पद्धतीचा वापर केल्यानं गेल्या आर्थिक वर्षात 170.7 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत केली आहे। या पद्धतीमध्ये गाडीच्या इंजिनला HOG कन्व्हर्टर लावून त्याद्वारे 25 kV विजेची निर्मिती केली जाते। बहुप्रतीक्षित वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 मार्गिकेवर लवकरच गाड्यांची चाचणी फेरी सुरू होणार आहे। MMRDAनं त्या दृष्टीनं हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे ठाणे शहराला पहिली मेट्रो मार्गिका वर्षाअखेरीस सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। भारत सलग दुसऱ्या वर्षी ई-रिक्षांसाठी जगातील सर्वात मोठा बाजार राहिलाय।
मागील वर्षी भारतात ई रिक्षांची विक्री सुमारे 20% वाढून सुमारे 7 लाख युनिटवर पोहोचलेली आहे. भारताची कोळसा आयात मागील आर्थिक वर्षात 1.7% घटून 26.35 कोटी टन राहिलेली आहे. या आधीच्या आर्थिक वर्षात 26.82 कोटी टन कोळशाची आयात करण्यात आली होती. प्रभादेवी पुलाच्या बांधकामात बाधित होणाऱ्या 19 इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय. मात्र त्याबाबतचं कोणतंही लेखी आश्वासन देण्यात आलेलं नाही किंवा शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप करून आता 19 इमारतीतील प्रकल्प बाधित आक्रमक झालेले आहेत. येत्या आठवड्यात यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा बाधितांनी दिलाय. मुंबईतील 23 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लागल्यानं 28,000 झोपडीधारकांचे पुनर्वसन शक्य होणार आहे. वित्तीय संस्थांनी अर्थसहाय्य केलेल्या सुमारे 47 योजनांपैकी 23 योजनांमध्ये विकासक नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे 27,793 झोपडीधारकांचं पुनर्वसन मार्गी लागणार आहे. पुण्यामध्ये पीएमपीएमएल बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबानं तिकीट घेणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी बस थांब्यावरून बसमध्ये बसतानाच तिकीट काढून प्रवास करण्याचं आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलंय. आणि आता एक मोठी बातमी. केंद्र सरकारनं निवडलेल्या शिष्टमंडळावरून उबाठा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. शरद पवार पक्षापेक्षा आपल्या पक्षाचे खासदार जास्त असतानाही आम्हाला स्थान का नाही असा सवाल त्यांनी केला होता. यावर शरद पवारांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. आंतरराष्ट्रीय प्रश्न येतो त्यावेळेस पक्षीय भूमिका घ्यायची नसते असं पवार यांनी राऊतांना ठणकावलंय. भारताची भूमिका काय हे सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे ना. मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे. आमचे सदस्य जास्त आहेत याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण करा. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते. हे जसं नरसिंहरावांच्या काळामध्ये झाले किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं. ही भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे. त्याच्यामध्ये ह्यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही. ते त्यांचं मत संजय राऊत मांडू शकतात, त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढून याची आमची भूमिका आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीनं पाकला समर्थन दिल्यानं IIT मुंबईनं आता तुर्कीतील शैक्षणिक संस्थांशी असलेले करार स्थगित केलेले आहेत. टाटा समाज विज्ञान संस्थेनंतर आता मुंबईतील दुसऱ्या मोठ्या शिक्षण संस्थेनं हा निर्णय घेतलाय. राज्यातील तब्बल 8,000हून अधिक गावात शाळाच नसल्याची माहिती समोर आलेली आहे. केंद्रीय शिक्षण सचिवांनी या गंभीर शैक्षणिक दुरवस्थेवर लक्ष वेधत परिस्थिती सुधारणा करण्याचे निर्देश दिले. यंदा 11वी प्रवेशात विज्ञान शाखेचा कट ऑफ वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. AI मधील करिअर आणि इतर वाढत्या संधींमुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानाकडे कल वाढतोय. CET कक्षाकडून PCB गटाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्न, दिलेले पर्याय याबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी आणि हरकती 19 मे पासून नोंदवता येणार आहेत आणि त्यामुळे चुकीचा प्रश्न किंवा पर्याय याबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे। त्यासाठी राज्यभरातील 9,294 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे। ऑनलाईन प्रवेशासाठी 21 मे पासून अर्ज करता येणार आहे। 11वी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। यावर्षी 10वीला उत्तीर्ण झालेल्या 14.55 लाख विद्यार्थ्यांसाठी 20.43 लाख जागा उपलब्ध आहेत। मुंबई विभागाचा विचार करता मुंबई विभागातून 3.21 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, तर मुंबई विभागातील 1,265 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल 4.61 लाख जागा असणार आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही वाढ मोठी आहे। मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जपानच्या तोहोकू विद्यापीठातून PhD करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे। दोन्ही विद्यापीठात झालेल्या सामंजस्य करारामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला जाणार आहे। संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सुनावणीमध्ये काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची SIT स्थापन करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची भांडाफोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोलापुरातील टॉवेल कारखान्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय। यावेळी मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000चा निधी देण्यात आलाय। नागपूरच्या आकाशात पुढील 17 दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। रिमोटवर चालणारे हेलिकॉप्टर अथवा विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, ग्लायडर्स, मायक्रोलाइट एरोप्लेन, एअर बलून, एरो मॉडेल्स, पॅराशूट इत्यादींना बंदी घालणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं शिवभोजन थाळीसाठी केवळ 70 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। हा निधी केवळ जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे। त्यामुळे निधीअभावी ही योजना बंद होण्याची भीती आहे। KEM रुग्णालयामध्ये संशयित कोरोना बाधित असलेल्या 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। संशयित कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानं त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा KEM रुग्णालयानं दावा केलाय। 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी झाली आहे, तर 28 एप्रिल नंतर वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 58ने वाढ झाली आहे। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढलेली आहे। सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात 28% वाढली, तर रुग्णसंख्या 14,200 वर पोहोचली आहे। पश्चिम रेल्वेच्या प्रमुख टर्मिनसपैकी असलेल्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येतंय। या रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेले बॉडी स्कॅनर आणि बॅगेज स्कॅनर बंद आहेत। महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी भाषण संपवताना मंत्री गोगावले यांची नक्कल केली। गोगावले नॅपकिन वापरतात तशीच नक्कल त्यांनी भाषण संपवताना केली। विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केली या मंत्री गोगावलेंनी केलेल्या आरोपाला तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। जाहीर सभेत तटकरेंनी मतांचा हिशेब मांडत गोगावलेंनी उत्तर दिलं, संयमाचा कडेलोट करण्यासाठी केलेले वेडेवाकडे आरोप सहन करणार नाही असं प्रत्युत्तर खासदार तटकरे यांनी दिलं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। काही निर्णय हे जिल्हा पातळीवर होतील असंही ते म्हटलेत। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या। शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत। बच्चू कडू हे आज शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी इथे आंदोलन करणार आहेत।
संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला आणि चौघडा गाडीसाठी जुंपण्यासाठी प्रथमच श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं स्वतः बैलजोडींची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रिया आणि रथाला बैलजोडी जुंपण्याचा प्रचलित मान बंद होणार आहे. 29 मे ते 12 जून दरम्यान देशभरातील 700हून अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. हे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील आणि आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करतील. पुण्यातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळीमधील नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे. साखर उत्पादनात 58 लाख टन इतकी घट झालेली आहे. 15 मे अखेर देशाचं एकूण साखर उत्पादन 257.40 लाख टनावर गेलंय, तर गेल्या वर्षी 315.40 लाख टन साखर उत्पादन झालं होतं. मावळमधील इंद्रायणी भाताला GI मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मागणीनुसार कृषी विभागानं तातडीनं तसा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 36,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला सरासरी 1200 रुपयांपर्यंत दर मिळालाय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक घटलेली आहे. दौंड बाजार समितीमध्ये 69 क्विंटल गव्हाची आवक झालेली आहे. या गव्हाला सरासरी 2700 रुपये दर मिळाला. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 75हून अधिक बैलगाड्यांनी या शर्यतीमध्ये सहभाग घेतला. यामध्ये लिंगनूरच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. भरणे नाका इथे भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. कारमधील प्रवासी मुंबई ते देवरुख असा प्रवास करत असताना पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाचा पनवेलमध्ये अपघात झालाय. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. अचानक ब्रेक मारल्यानं अपघात झाला असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दहिसरमध्ये 2 कुटुंबात झालेल्या तुफान हाणामारीमध्ये 3घांचा मृत्यू झालाय. यात 5 जण गंभीर जखमी झालेत, तर 3घांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी 2ही कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आरोपी जखमी असल्यानं अटक करण्यात आलेली नाही. 2006 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड रजाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबू सैफुल्ला याचा पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आलाय. तब्बल 19 वर्षांनंतर सैफुल्लाचा खात्मा करण्यात आला. नागपूर शहरातील अभ्यंकर नगर आणि सक्करदरा परिसरातील विविध घटनेत 2 दुचाकी आणि 1 कार जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण प्राप्त केलंय. मावळ तालुक्यात पाचाने गावातील खाणीमध्ये एका 9 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. कुटुंबियांची नजर चुकवून हा मुलगा खाणीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन बिल न देता बोगस खतांची विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून तब्बल 20 गोण्या खतासह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तुळजापुरात अवैध मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः जाऊन ही कारवाई केली. या कारवाईत 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.